नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 जून मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोज रित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल रडारवरती की बऱ्याचशा भागामध्ये महाराष्ट्राच्या मध्यरात्री दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। कोणते जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्राच्या मुख्य किनारपट्टी लगतच्या भागाकडून। आता किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडे आता मध्यरात्री कसं हवामान असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, मुंबई आहे, पनवेल आहे, त्यानंतर ठाणे, उल्हासनगर, कर्जत, पेण, त्यानंतर अलिबाग, लोणावळा, मुरुंद, माणगाव, त्यानंतर महाड, लवासा, दापोली, चिपळूण, खेड, त्यानंतर इकडं रत्नागिरी, कंकावली, राजापूर, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, कोल्हापूर झालं, सांगली, विटा, कराड, सातारा, वडूज, त्यानंतर बारामती, इंदापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ स्वरूपामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। या प्रदेशामध्ये हवामान कोरडे असणार आहे मित्रांनो। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल पुणे आहे, चाकण आहे, भोर आहे, लोणावळा आहे, माथेरान आहे, जुन्नर आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नाशिक आहे, घोटी आहे, त्यानंतर अकोले, जुन्नर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला या भागामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, धुळे आहे, मालेगाव आहे, चाळीसगाव आहे, शिरपूर आहे, त्यानंतर चोपडा आहे, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, त्यानंतर इकडं बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबार, साक्री, मालेगावचा पश्चिम भाग या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे। त्यानंतर इकडे बघू शकत असाल मित्रांनो, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर, त्यानंतर इकडे श्रीरामपूर, अहिल्यानगर, त्यानंतर इकडे दौंड आहे, बारामती, इंदापूर, पंढरपूर, सांगोली या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल सोलापूर आहे, त्यानंतर बार्शी, धाराशिव, त्यानंतर इकडे बघू शकत असाल अंबेजोगाई आहे, औसा, लातूर, तुळजापूर, मोहोळ, त्यानंतर इकडं जामखेड आहे मित्रांनो, बीड आहे, शिरूर, कसार, वडवाणी, त्यानंतर रामपुरी, माजलगाव या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, अंबड आहे, जालना आहे, फुलंब्री आहे, भोकरदन, जाफराबाद, सिल्लोड, त्यानंतर शेवगाव, कन्नड, पाचोरा, जामनेर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परतूर आहे, मंठा आहे, शेलू आहे, पाथरी, माजलगाव, त्यानंतर परळी, वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, औंढा, नागनाथ, बसमत, नांदेड, अर्धापूर, कंधार, अहमदपूर, मुखेड, नायगाव, त्यानंतर भोकर, हिमायतनगर, भैसा, धर्माबाद, देगलूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली आहे, शेनगाव आहे, त्यानंतर जिंतूर आहे, औंढा, नागनाथ आपण बघितलेला आहे मित्रांनो, शेलू आहे, मंठा आहे, पाथरी आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं लोणार, मेहकर, जानेफळ, चिखली, बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, त्यानंतर इकडं बुलढाणा या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मालेगाव आहे, वाशिम आहे, मंगरुळपीर आहे, कारंजा, लाड आहे, त्यानंतर दारवा, डिग्रस, पुसद या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर उमरखेड आहे, आर्णी आहे, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, कळंब या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये अकोला आहे, पातूर आहे, बाळापूर आहे, खामगाव आहे, तेलारा आहे, अकोट आहे, दर्यापूर, मूर्तिजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं चिखलदरा आहे, अचलपूर, परतवाडा आहे, अमरावती आहे, मोर्शी आहे, मोजरी, चांदूर, आष्टी, आर्वी, कारंजा, वरुड, पुलगाव, त्यानंतर इकडं वर्धा आहे
या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं हिंगणघाट आहे, नागपूर आहे, सावनेर आहे, काटोल आहे, त्यानंतर इकडं रामटेक आहे, उमरेड आहे. या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, वारासिवनी, गोंदिया, त्यानंतर पवनी, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, त्यानंतर चिमूर आहे, चंद्रपूर आहे, राजुरा, घोंडपिंपरी, भद्रावती, त्यानंतर गडचिरोली या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामानाचे अपडेट. आपल्याला मध्यरात्री दरम्यान या ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज ते विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज कोणकोणत्या ठिकाणी आपण बघितलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.